हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर नवीन दिवसाची मस्त अशी आज सुरुवात झाली। हवा सुटली, इतकं छान वाटतंय ना। आता ऊन चमकतं डोळ्यावरती, सूर्य मावळतीचा टाइम झाला आहे, तर छान वाटतं, एकदम थंड हवा सुटली। तर आता खूप जास्त गरम होतं आणि ह्या टाइमला जरा हवा सुटली मस्त वाटते। आणि दुसरं असं की आजचा दिवस मस्त गेला, आराम केला, रिलॅक्स केला खूप दिवसानंतर। 8 दिवस झाले कंटिन्यू काही ना काही धावपळ गडबड चाललेलीच आहे। त्यामुळे म्हटले सर्व कामं दुपारची बाजूला ठेवली आणि शांत झोपून घेतलं। आता वाजले 5:30 वाजले असतील आणि आत्ताशी उठले, थोडीशी फ्रेश झाले। दुसरं असं एका ठिकाणावर आले आमंत्रण, तर तिकडे पण जायचं चाललंय, बघू काय होतंय। सासूबाईंना विचारून पाहते। झाडं माझी आताशी जरा टवटवीत झाले ते, कारण पाणी नव्हतं, त्यामुळे 4 दिवस त्यांना पाणी भेटत नव्हतं, पूर्ण सुरकटले होते। तर काल परवा टँकर मागवला, तर आता पाणी आहे। टाकी वगैरे धुतली काल परवा, बापरे इतकी जास्त घाण झाली होती, असं वाटलं की एवढ्या घाण पाणी आपण घेतो ते पूर्ण गाळगाळ झालं होतं टाकीमध्ये। तर थोडीशी झाडांची पाहणी करते आणि नंतर सासूबाईंशी डिस्कशन करते जायचं की काय करायचं ते। मला आलं होतं उरसाचं आमंत्रण, आता आमंत्रण कोणाचं तर ते पुढे समजेलच। तर आता इथे वाजले होते 5-5:30 वाजले असेल आणि मस्त अशी थंड हवा सुटली होती, कारण आता सध्या गरमी इतकी जास्त वाढलेली आहे की दुपारचं काहीच करण्याची इच्छा होत नाही। एकदा 11-12 वाजली की पुढे इतकं ऊन जास्त अंगावर येतं की काही करावंच वाटत नाही। तर म्हटलं झाडांना पाणी आहे की नाही बघावं। जेव्हा टाकी साफ केली, जे खाली खराब झालेलं पाणी होतं ते सर्व झाडांना घातलं होतं, म्हणजेच माती झालेलं पाणी होतं। तर ते 2 दिवस ते पाणी काढून टाकत असताना थोडं साठवून पण ठेवलं होतं आणि त्या दिवशी पण तेच पाणी घातलं, त्यामुळे झाडं थोडीशी टवटवीत झाली। नाही तर पूर्णपणे सध्याचं वाढलेलं ऊन आणि पाणी न भेटल्यामुळे झाडं करपायला लागली होती आणि पर्यायच नव्हता, कारण आम्हालाच वापरायला पाणी राहत नव्हतं। तर काल परवा टाकी साफ केली, टँकर मागवला, त्याच्यानंतर आता थोडंसं पाण्याचं स्टेबल झालेलं आहे, म्हणजे व्हायला लागले। आणि इकडे लिंबाच्या झाडांकडे आले। सासूबाई म्हटले आपलं जे लिंबाचं झाड आहे तर खाली माती जी आहे तर सर्व कुत्र्यांनी उकरून काढलेली आहे, खड्डा केला तिथे, तर मी तोच चेक करत होते। तर सासूबाईने पुन्हा त्यामध्ये माती भरली, पण जे कुत्रे आहेत ते सारखं वारंवार त्यांचं ते चाललेलंच असतं। बाजूनी पत्रे लावून कुंपण करायचंय, पण ते आमच्या दोघींचं का म्हणजे होऊ शकत नाही, कोणाची तरी हेल्प हवी जेंट्स लोकांची। तर सासूबाई म्हणतात कोणीतरी मदत करायला पाहिजे, त्याशिवाय आपल्या दोघींचं काम आहे का। आणि आता ते सायंकाळची चाललेली आवरावर आणलेली कपडे घडी मारून ठेवत होत्या। मी थोडंसं झाडांचं पाहिलं, माझी सुद्धा दुपारची सर्व कामं तशीच पेंडिंग होती, कारण दुपारच्या वेळेत काही करण्याची इच्छा होत नाही। पण म्हटलं एकदा मिस्टरांना विचारून पाहावं की जाऊ की नको उरसाला, तर त्याच्यासाठी काय करू, जाऊ की राहू नक्की। तू जाणार आहे आरवी? आरवी ए ती गाड्या बघ, ती येणार आहे जाणार आहे। बाय बाय, नक्की ओके। मिस्टरांनी जाण्यासाठी परमिशन दिली आणि आता इथे माझी राहिलेली कामं आवरून घ्यावी म्हटले। सासूबाई बाहेर आणलेले कपडे होते तर ते गाड्या मारून ठेवत होत्या। दुपारची जेवणाची भांडी होती तर तशीच पडून होती, म्हटले जेवढं होईल तेवढं शक्य काम आवरून जाते, म्हणजे जेणेकरून घरातल्या माणसांची चिडचिड नको, म्हणजे सासूबाईंची, कारण डायरेक्टली सर्वच ठेवून गेलं की नाही म्हटलं तरी थोडीशी चिडचिड होतेच माणसाची, म्हणून मी ते भांडी घासण्यासाठी घेतली होती। तर त्यांना पण म्हटलेली चला तुम्ही म्हणून, पण सध्या कंटाळा करतात, कुठे जायचं म्हटलं का यायला उशीर होतो, पुन्हा झोपायला आणि पूर्ण रुटीन चेंज होतं। तर उरूस कोणाचा, तर प्रतीक्षा म्हणजेच माझी भाऊजाई आता, तर तिच्या मामाच्या गावचा उरूस होता आणि तिच्या मामाचं गाव आणि माझ्या मामाचं गाव एकच आहे। खूप वेळा आता त्या दिवशी पण केळवण जेवायला गेले होते औंढी, तर ते मामाचं गाव आहे तिचं, आणि दोघींचं एक असल्यामुळे नवीन जे सोयरे आहेत त्यांच्याकडून आवर्जून आमंत्रण होतं की या म्हणून। मला सुद्धा पर्सनली 2-3 फोन झालेले होते, म्हणून म्हटलं जायला तर लागेलच, नाहीतर माणूस तर माझ्या मामाच्या इकडे जायचं असतं तर थोडासा कंटाळा केला असता, कारण ऑलरेडी अजून 8 दिवस झाले मी तिकडे जाऊन आलेली नाही म्हणून। तर सासूबाईंना विचारलं जाऊ का म्हणून, तर त्या म्हटल्या हो। मयुरी मला इथे घेण्यासाठी आली होते, आईच्या इथनं आम्ही सर्वजण तसंच निघून जाणार होते आणि तिथे भांडीसुद्धा घासून झाली। दुसरं असं की माझी जी भाऊजाई आहे तिचं ते माहेर पण म्हणावं लागेल आणि मामाचं गाव, आता तिच्या फॅमिलीविषयी अजून पूर्ण नाही सांगू शकत,
आई वडील ह्या सर्व गोष्टी जेव्हा ती कम्फर्टेबल असेल किंवा सांगणं योग्य आहे की नाही असं तिला वाटेल तेव्हा सांगेलच. पण तिचं माहेर पण तेच म्हणावं लागेल आणि मामाचं गाव पण तेच. आणि तिने सुद्धा 2-3 फोन केले होते की ताई या म्हणून, मी वाट बघन. तर इथे तेच आवरण्यासाठी घेतलं होतं. आणि आजचा ब्लॉग पूर्णपणे वेगळा होता. म्हणजे माझं साडीविषयी त्या दिवशी बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की साडी कुठून घेतली, म्हणजे 2-3 वेळा त्यात की कोणत्या शॉपमधनं घेतली. कामशेतच्या जे जवळपास राहतात तर त्यांना माहिती आहे की कामशेतचे जे शॉप आहेत तर कोणते काय आणि तिथले प्राईस किती. तर त्याच विषयी व्हिडिओ करायचा होता. पण अचानक आलेल्या आमंत्रणामुळे ते राहून गेलं. आणि बाहेर दिसत असेल मयुरी येऊनच बसली होती, नाही तर तेवढ्या वेळात मी दाखवून गेले असते की ही साडी किंवा प्राईस किती काय. पण तिचं चाललं होतं की कंटिन्यू लवकर आवरून घे, मला पण पुन्हा आवरायला लागतं घरी जाऊन, नाहीतर मग तुम्ही माझ्या मागे घाई लावता की तुझं लवकर आवरत नाही म्हणून साडी म्हटल्या दुसऱ्या दिवशी दाखवून घेईल. भूक खूप लागली होती. होतं असं की सध्या गरमीचे दिवस चालू झालेले, दुपारच्या टायमामध्ये जेवायचं म्हटलं की जेवण जात नाही आणि 4-5चा टाईम झाला की खूप जास्त भूक लागते आणि जेवायला जातो पूर्ण 9-9:30 वाजता. इतकी जास्त भूक लागली होती की म्हटले चला 5 मिनिटामध्ये कोणा द्राक्ष आणि त्या आणलेला चिकू खाऊन घेऊ आणि त्याच्यानंतर आवरून घेते. तर इथे आवरण्यासाठी घेतलं. ब्लाऊज शिवायला द्यायचं होतं तर फक्त खास करून तुम्हाला दाखवायचं म्हणून ब्लाऊज शिवायला दिले नाही, म्हटले तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर. आणि त्यामध्ये आरवीचं आणलेलं एक खेळणं, त्याने तर सध्या खूप जास्त त्रास दिलाय. बस कर बस कर बस कर चल. ते चाललाय चहा पाणी झाला वाटतं, दूध गरम करायला ठेवले. तर आता आमची सायंकाळची कामं झालेत. येऊ का जाऊ की तुम्ही आता स्वयंपाक करायला लागली, दोघं येत नाही. मी म्हटलं ते स्वयंपाक करून जाऊ. काय करायचं, किती वाजता जायचं? 7. आरवीच्या आरवी शिवरात्री झाली ना म्हणून घरातले आवाजाने मी बघ काय करते, बघ मम्मा काय करते, आवाज काय करताय मग? काय करताय त्यांना काय स्वयंपाक करायचं पटकन काय त्याचा आहे तो रेग्युलर स्वयंपाक करावाच लागणार. येणार असेल तर लवकर हो म्हणणार आणि कंटाळा आला असेल तर लवकर नको म्हणा. म्हणजे तसं मला माझ्या तयारीला राहावं. कंटाळा चालायचं जायचं मला, करा आराम. आरवीला खायला घालते. आरवीचा नाश्ता पाणी झाला आणि आता इथे निघालो तो जाण्यासाठी. तर तिचा टोपी पाणीचा आवाज बापरे, डोक्यात असं ठणठण व्हायला होतं. आम्ही तर काही कधी असं घेऊन येत नाही, पण श्रीकांत घेऊन आला होता अचानक, त्यामुळं सध्या ती सारखं कंटिन्यू तेच वाजत असते. आणि आता ती सँडल घालून चल तुझी. येस ती नाही हो, तिचं ते निघलंय काल चालताना, इथं होती बघा ना. नको या चला, सँडल नाही घातली तशी चाली तू इथं. का बरं? चल. वाव किती छान मॅचिंग मॅच. हो हॅलो बाय बाय. आईला कसं म्हणते तू? हॅलो बाय बाय. ओके हा पाय तिकडे पण तिकडे बघ, तिकडे मम्मा मम्मा कुठे? बेल्ट मामीने आणलाय. वाव वाव, आमच्या मामीने बेल्ट आणलाय आरवीला हा. ओके. आणि तू कुठे चालली आता? माऊ सोबत. मला काय शिकावू? रेवड्या आणते म्हणा, रेवड्या. चलो बाय. नीट घे ओढणी. थांब थांब थांब. जाण्यासाठी फक्त ड्रेस चेंज केलाय, तिथे जाऊन आईच्या तिथे आवरेल मयुरी आवरेपर्यंत. तर चला बाय. आणि घाईघाईमध्ये सांगते आता मी जस्ट कमेंट वाचल्या म्हणून. तुम्हाला वाढदिवसाच्या सर्वांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या ते. थँक्यू सगळ्यांसाठी, सगळ्यांना थँक्यू मनापासून. धन्यवाद. बाय. मयुरी कशी बघते, तिला खूप टाइम झालाय. आता इथे आईच्या घरी पोचलो होतो आणि ही सिंबी आरवी गेल्यानंतर खूप खुश होते. ॲक्च्युली ती तिच्यासोबत खेळण्यासाठी अंगावर उड्या मारते, पण तिला लगेच उचलून घेतो कारण अजून आरवी लहान आहे, पडण्याची वगैरे भीती. ह्याच्यामधून एक गोष्ट तर समजते, अंगावरती जेव्हा कुत्रे येतात तर ते डायरेक्टली असं चावायला वगैरे नसतात, कधी कधी ते लाडायला येतात किंवा खेळण्यासाठी सुद्धा येत होतात. तरी तर तिला इतका जास्त आनंद झाला होता, ती कंटिन्यू इकडून तिकडं तिकडून इकडे उड्या मारत होती खेळण्यासाठी. आणि आरवीला ताईने उचलूनच घेतलं होतं, म्हटले पाडील वगैरे. तिला खूप आनंद झाला. आरवी आल्यावरती अशीच उड्या मारते. ऍक्च्युली कुत्रे असे चावायला नसते, लाडायला येतात अंगावरती. आणि काय ना कुत्रे आवडत नाही त्यामुळे ते लांब ढकलतात. बरी कानातले दे ना तुझे लक्ष करून. त्या दिवशी मला एक कमेंट होती, मोठे कानातले छान दिसतात म्हणून.
मी घेतलंच नाही आता, तशी सोन्याची असल्यामुळे. पहिले असायचे लग्न अगोदर. आरवी तर तयार आहे अजून. मला वाटलं आवरलं असेल. ब्लाऊज, अरे देवा, तू पाहिलं? आम्ही आता जाण्यासाठी निघालो. झालं असं की लवकर जायचं प्लॅनिंग होतं, पण आमचा जो रिक्षावाला येणार होता त्याने खूप जास्त लेट केलं. जवळजवळ 8-8:30 वाजले होते. त्यामुळे जायला बऱ्यापैकी लेटच झालं होतं. तिथे पोचायला 9 आणि गेल्याबरोबर डायरेक्टली जेवणासाठी बसलो, कारण जायलाच एवढं लेट झालं होतं की थोडं बसावं, इकडून तिकडून विरंगुळा करावा असा टाईमच नव्हता राहिला. आणि गेलो आणि जेवण करण्यासाठी घेतलं. तिथं काही जास्त व्हिडिओ नाही घेतली. आता ते पुढे सांगेल की का नाही घेतली. सांगितल्याप्रमाणे जेवण खूप छान होतं. गुलाबजामुन, चपाती आणि नेहमी सांगते मावळातली आम्ही जेव्हा कुठलाही कार्यक्रम असेल तेव्हा केली जाणारी शाकभाजी, लोणचं आणि डाळ. इथं काही जास्त व्हिडिओ नाही घेतली, कारण आपण एखाद्या ठिकाणी नवीन गेलो तर थोडंसं समोरच्या लोकांना वेगळं वाटतं की काही सारखी वेड्यासारखी मोबाईलमध्ये बघते, किंवा म्हणजे आता ह्या सर्व गोष्टी ब्लॉगिंग वगैरे माहीतच असतात असं नाही. तसं बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे. इथं आरवी मयुरी सांगत होती माझं भरपूर असं पोट भरलं आहे. त्याच्यानंतर आम्ही निघालो येण्यासाठी, तरी ते सर्वजण भेटत होत्या. तर इथं थोडीशी व्हिडिओ घ्यावी म्हटले, कारण त्यांना असं वाटलं फोटो काढते. तर फोटो वगैरे झालं. इथं आमच्या नवरीबाईंनी सर्वांच्या पाया पडले, सर्वांचे आशीर्वाद घेतले. तिलाही अजून भेटून झालं नव्हतं. त्याच्यानंतर मामाकडे पण जायचं होतं. इथे सर्वांच्या पाया पडत होते आणि तिला माहीत आहे मी व्लॉग वगैरे करते, पण बाकीच्यांना अजून माहीत नाही. त्यांना थोडंसं नवल वाटतं ह्या सर्व गोष्टींचं की हिचं नक्की चाललेलं काय असतं. साईडला मयुरी फोटो काढत होती आणि मी ते व्हिडिओ घेत होते. ही प्रत्यक्षाची आजी मावशी. तर मी सांगितल्याप्रमाणे तिचं माहेर आणि मामाचं घर तर हेच. आणि त्यानंतर आता निघालो होतो आमच्या मामाच्या घरी जाण्यासाठी. इथेच बऱ्यापैकी लेट झालं. सर्वांना निरोप घेतला. लाईट नाही कडलं, लाईटीच्या साईडने फोकस पडतं. चला घ्यायच्या मामीला. बाय मामीला हाय कसं करायचं? हाय दाखव. हाय. चला तुम्हाला प्रतीक्षा. बाय बाय, भेटू. ओके लवकरच. आता इथे मामाच्या घरी आले होते. थोडा वेळ गप्पा मारल्या आणि थोडीशी रिलॅक्स झाले. एखाद्या ठिकाणी पहिल्यांदा आपण पाहुणे गेले की खूप आपल्याला असं अडखळल्यासारखं होतं. म्हणजे असं एकदम शांत झाले होते. जास्त व्हिडिओ काढत नव्हते. आपलं नॉर्मली थोडंसं काढायचं म्हणून काढायची आणि डायरेक्टली येताना काढले. मधल्या वेळामध्ये व्हिडिओ काढल्या नाही, कारण कसं नवीन ठिकाणी गेलं की सर्वच लोकांना या गोष्टी समजतात असं नाही. काही थोडेसे माणसं असतात की त्यांना काही गोष्टी माहीत नसतात. तर त्यामुळे इथे सासूबाईंचा व्हिडिओ कॉल आला होता, कारण आता 11-11:30 वाजले होते आणि त्या असं म्हणत होत्या की लवकर आरवीला घेऊन यायचं, जास्त टाईम लावू नको. त्यामुळे इथं जेवण केलं आणि पुढे ब्लॉग कंटिन्यू केलाच नाही, कारण आल्यानंतर पुन्हा माझी ती नेहमीची गडबड, आरवीला खायला घालणं, ह्या सर्व गोष्टी. आणि डायरेक्टली सकाळी ब्लॉग शूट करण्यासाठी घेतला. गुड मॉर्निंग. तर रात्री यायला खूप जास्त लेट झाला, त्यामुळे पुढे ब्लॉग काही कंटिन्यू केला नाही. आणि ब्लॉग कंटिन्यू काय करायचं होतं की मला ज्या दिवसापासून साड्या आणल्या ते, तर त्या दिवसापासून ती एक कमेंट की ताई तुम्ही साडी कोणती घेतली, कोणत्या शॉपमधून घेतली आणि कितीला घेतली. तर ही कमेंट आणि कालच्याला जाण्या अगोदर दाखवणार होते, पण झालं असं की दाखवणं होत नव्हतं. हे 2-3 दिवस महाशिवरात्री येत्या सर्व गडबडीमध्ये, त्यामुळं म्हटले पहिले दाखवते आणि त्याच्यानंतर ब्लाऊज शिवण्यासाठी देते, कारण त्यासाठीच काढून ठेवली. पण व्हिडिओमध्ये दाखवायचे म्हणून दिली नव्हती, कारण पुन्हा तो प्रश्न राहूनच गेला तर मी कोणती घेतली, कितीला प्राईस, कोणतं शॉप, या सर्व गोष्टी. तर आता पहिलं मी कामावरून घेते, कारण नाश्ता करायचा आहे. सर्वजण नाश्त्याला उठतील आता, तर त्यासाठी नाश्ता करते आणि त्यानंतर साडी दाखवते तुम्हाला कोणती घेतली. मी स्वस्त एवढी काही महाग नाही घेतली, लिमिटेडच आहे. तर पहिला नाश्ता आवरून घेते. आता इथे सकाळच्या नाश्त्याची गडबड, बाकीची सर्व कामं आवरून झाली होती. जेव्हा पोहे करायचे असतात तेव्हा इतर कामं असतात, तर ते लवकर केले जातात. म्हणजे पुसून वगैरे काढलं होतं आणि आज आरवीसुद्धा लेट उठली होती, कारण रात्रीची झोप झाली नव्हती. तर त्यामुळे आता इथे पोहे करण्यासाठी घेतलं होतं. तर साडीची कमेंट होती की साडी कुठून घेतली, काय घेतली, किती प्राईस. तर पुढे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि इथे घेतले होते पोहे करण्यासाठी. बाकीचे अजून काही कोणी उठले नव्हते, आरवी पण उठले नव्हते. एक साईडला कपडे भिजायला
ठेवून दिले ते पावडरमध्ये. पण कपडे बापरे इतके जास्त प्रमाणामध्ये होते, कारण 8 दिवस झाले कंटिन्यू पाण्याचा काही नाही काही प्रॉब्लेम. म्हणजे पिण्यासाठी पण पाणी वापरून जपून वापरायला लागत होतं आणि वापरण्यासाठी तर विचारूच नका. त्यामुळे प्रत्येकाने जे कपडे होल्ड होऊ शकतात, जवळजवळ 8 दिवस झाले सर्व होल्ड करून ठेवले होते. आणि आज एवढे जास्त कपडे होते, म्हणजे मिस्टरांच्या 8 एक पॅन्ट नक्कीच असतील, शर्ट वेगळे, रेग्युलर कपडे असतात ती वेगळी, वरचेवर फक्त जे वापरायला लागतात तर तेवढीच कपडे. तर मी सगळ्यात पहिलं उठल्याबरोबर आम्ही सासूबाई आणि मी पोहे खात नाही, तर त्यामुळे दोघींसाठी भाकर आणि वांग्याची चटणी केली होती. आणि आता इथे सासूबाईंना म्हटलं इथे मी सर्व तयारी करून ठेवलेली आहे, तर तुम्ही तेवढे फक्त आता पोहे करून घ्या. कारण इथे मला असं वाटते सासूबाई डान्स करतात. मी कॅमेरा सेट केला होता आणि बाहेर निघून गेले होते कपडे धुण्यासाठी. म्हटले आरवी उठले की ती काही करून देणार नाही, लवकर उठली असेल की तिचा नाश्ता वगैरे होऊन मग कपडे धुवायला जाते. पण आज लेट उठल्यामुळं पुन्हा मग तिला गुतत बसले असते की 12-1 वाजले असते आणि ऊन झालं की काही करण्याची इच्छा होत नाही. तर इथे सासूबाईंनी आता पोहे करण्यासाठी घेतले होते. तर साडीचं तर पुढे समजेलच. त्याच्यात दुसरी अशी एक कमेंट होती, म्हणण्यापेक्षा कंटिन्यू ही कमेंट एकच कमेंट आलेली त्या आयडीवरनं की सासूबाई नायटी घालतात का, गाऊन घालतात का. ही कमेंट थोडीशी वेगळी पण वाटते, विचित्र पण वाटते. आणि जो फोटो आहे त्याच्यावरती तर तो एका मुलाचा आहे, म्हणजे असं जास्त वयस्करही नाही आहे, म्हणजे एक आपण म्हणतो ना 17-18 ह्या रनिंगमधला मुलगा असेल. तर ही कमेंट नक्की लेडीजच्या आयडीवर नाही ती, किंवा कुठून येते. कारण बरेचशा लेडीज अशा आहेत की घरातल्या जेंट्स लोकांचा सुद्धा मोबाईल वापरत असतात. पण म्हटले हा प्रश्न का पडावा. आणि जेव्हा कमेंट आली फक्त ही एकच कमेंट की सासूबाई नाईटी घालतात का, 1-2 दिवसांपूर्वी गाऊन घालतात का, हा प्रश्न होता. तर तुम्ही पाहिले कंटिन्यू त्या साडीवरती असतात, त्या काही गाऊन वगैरे घालत नाही, नाईटी घालत नाही. म्हटले हा प्रश्न का पडत असावं कोणाला माहीत नाही, पण उत्तर देणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेस माणूस सोडून देऊ शकतो, पण कंटिन्यू हा प्रश्न येत होता. त्यामुळे म्हटलं चला ह्याचं उत्तर देऊनच टाकावं. एंड करावा. तर पहिलं त्या बांगड्या दाखवते. त्या दिवशी महाशिवरात्रीमध्ये घेतलेल्या त्या साडीच्या हिशोबानेच घेतले, ते सिल्वर कलरमध्ये. अशा वस्तू यात्रेमध्ये छान भेटतात, त्यामुळे आवर्जून घेतले. ही एक रिंग घेतली. हो आरवीला आंघोळ आता 11:30 वाजले, तेवढा टाइम गेला. आरवी आज लेट उठले तर सर्वच लेट झालंय, पण काम लवकर आवरले. ते केस कसे झाले ते माझे. ठीक आहे. ही रिंग हे बघा, रिंग हा मस्त आहे सिल्वर मध्ये. आणि ह्या बांगड्या घेतल्यात, दिसतंय की नाही काय माहिती. हे बघा ह्या चमकीच्या बांगड्या घेतल्यात, ह्या साडीच्या हिशोबानेच घेतल्यात. आरवी हो झालं मग. थांबा, जवळून चमकतात, जवळून एकदम शाईन दिसते, चम चम चम. आणि ही साडी बरोबर पडला. हे बघा, 1 मिनिट अंगठी काढते म्हणजे जरा व्यवस्थित दाखवता येईल, नाही कधी जड वाटते बोटांना माझ्या. हे बघा, हा पदर आहे. पूर्ण खोलून दाखवू काय, कंटाळा येतो साडी खोलायला. हे अशी बाजूनी बॉर्डर आहे आणि त्याच्यामध्ये सिल्वर शाईन देते, त्यामुळे सिल्वर घेतले. आणि कशी वाटते, खूप सुंदर आहे साड्या. हा बाबू, त्याच्यामध्ये अशी नाजूक अशी मोठी मोठी फुले आहेत. हे बघा, पूर्ण फुल भरलेले आहेत ह्यांनी, तुम्ही दिसत नाही, फुलांनी भरलेलं. हे असे काठ. आणि ब्लाऊज कसा आहे, कलर पण खूप सुंदर आहे. मला सर्वात जास्त माझाच कलर आवडला खरं म्हणजे. इंग्लिश कलर म्हणतात त्याला, इंग्लिश कलर. हा इंग्लिश कलर म्हणजे. आणि हा ब्लाऊज पण भरलेले आहेत सर्व साड्यांचे. असं ब्लाऊज भरलेले, गळे वगैरे दिलेले ऑलरेडी, म्हणजे जास्त काही काम करायची गरज नाही ह्या ब्लाऊजांवरती. आरवी हो झालं मामाच. तर ही साडी, आणि की आता कामशेतमध्ये असेल तर लगेच ओळखून जातील साड्या दुकानांचे नावं सांगितल्याबरोबर. आणि त्या दिवशी कमेंटमध्ये सांगितलं पण होतं की अभिनंदन मधून साडी घेतली का, तर हो, या पार्टीवेअर साड्या अभिनंदन मधून घेतल्या. हा परकर त्याच्यावर मॅचिंग होणे पातळ आहे ना, आतलं सगळं ट्रान्सपरंट दिसतंय. तर अभिनंदन मधून घेतल्या. आणि नवरीचा जो मस्त होता तर चोपडा म्हणून दुकान आहे त्यांच्याकडनं घेतला. मावळातले असेल किंवा म्हणजे कामशेतचं बऱ्यापैकी ज्यांना माहित असेल तर ते लगेच ओळखून जातील कोणती दुकानं. तर नवरीचा बसतात चोपडा. आणि ह्या साड्या अभिनंदन मधून घेतल्या.
दुसरं असं की किती प्राइस आहे यांची, तर 2000 रेंजमधल्या सर्व साड्या एकच रेंजमध्ये होत्या 2000. तर प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल तर चला बाय. आणि दुसरं की सासूबाई गाऊन घालतात का, बऱ्याच वेळा मी ह्यांना म्हटलं सुद्धा ही कमेंट येते, तर नाही यूज करत ते गाऊन. चला बाय, आजचा ब्लॉग इथं सेंड करते. आरवी पेंडिंग आहे आंघोळीसाठी. बाय बाय.